गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर फ्रेंड्स, मी विहानला अंगणवाडीमध्ये घेऊन आलेली आहे आणि आज बाहेर थांबली आहे कारण तो बसायलाच नको म्हणतोय. मी पाहिजे समोर त्याला. आज त्याला 2-3 फटके वाढलेत चांगले आणि त्याला सांगितलंय मी घरी जाईन तू नाही बसला तर. आमच्या घरापासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर ही अंगणवाडी आहे. सकाळी 10ला भरते, 1 वाजतात सुटायला. पण रोज त्याचे तेच नखरे चाललेत, मी बसायचं त्याच्यासोबत. सवय नाही लागली त्याला अजून, पण आज थोडंसं बसलाय आतमध्ये, पण सगळं लक्ष माझ्याकडेच आहे त्याचं. विहान, टीचर काय करतात ते कर. आता बघा कसं लक्ष देतोय. मी बघा डोळे बंद केलेत. मी असते घरात तिथं तर आतमध्ये नुसते नखरे करतो. आता कसं बोलते बघा. थोडंसं त्याला असंच करावं लागलं, नाही तर बसणार नाही तो. हा बस बस, मॅडमकडे लक्ष दे. पाहिलं ना तुम्ही. सगळं लक्ष माझ्याकडेच आहे. मी बाहेर उभी आहे ना, माझ्याकडेच बघतोय तो. पण आज मला वाटते 15-20 दिवस झाले असतील मी त्याला घेऊन येते, पण तो लक्षच देत नाही आहे टीचरकडे. नुसती दंगा मस्ती, खेळायचं, खायचं आणि घरी जायचं. आज थोडं त्याला स्ट्रिक्ट पण आहे, लक्ष देतोय तो. लक्ष देतोय आज. परत दुसऱ्या शाळेत टाकायचं म्हटलं तर बसणार नाही, असाच रडेल. थोडी इथं सवय लागली म्हणजे मग ज्युनियर KGला टाकताना काही त्रास होणार नाही. तो बसेल तिथं स्कूलमध्ये. आधीच आम्हाला कंटाळा येतो स्कूलला यायचा. आता चालू आहे, काहीतरी शिकवतायत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. विहानच्या करामती, विहानची मस्ती, विहानचा आगाऊपणा सगळं सांगते तुम्हाला आज मी. आता घरी जायचं. सुटली ना आपली शाळा. आजीला सांगायचं फोनवर काय काय शिकवलं टीचरने. काय काय कापलं. काकडी, भेंडी. कोंबडीच कापली वे. अशी 4 कोंबडी असती. मग उद्या तू बसणार ना स्कूल मध्ये एकटा. मम्मा बाहेर बसते, तू बसायचं आतमध्ये. गुड बॉय सारखं. बाय बाय कर इकडे. बाय बाय कर. मोबाईल मध्ये इकडे. बाय.